नमस्कार, जय हिंद. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वर्धेचा नर्सिंगवाला या यूट्यूब चॅनलवरती. मागील व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवल्या. यासाठी मी तुम्हा सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही एज्युकेशनल चॅनलला वाढवण्याकरता मोटिवेटेड आहात, याकरिता मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो की तुम्ही या चॅनल्सला भरभरून प्रेम दिलेलं आहे. आपली आज 50+ सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि यानंतरचं आपण आरोग्य शिक्षणाचा विषय फ्रॅक्चर हा बघणार आहे. तर इन असोसिएशन विथ परिवर्तन फाउंडेशन वर्धेचा नर्सिंगवाला या यूट्यूब चॅनलवरून माझं नाव प्रतीक आडे. मी हेल्थ एज्युकेशन फ्रॅक्चर या विषयावर घेणार आहे. तर आज आपण बघणार आहे की फ्रॅक्चर म्हणजे नेमकं काय असतं. तर फ्रॅक्चर म्हणजे अ फ्रॅक्चर इट इज अ ब्रेक ऑर क्रॅक इन अ बोन कॉज बाय ट्रॉमा ऑर स्ट्रेस. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी आपल्याला इजा झाल्यामुळे किंवा कोणत्याही एका कारणामुळे आपली बोन कंटिन्युटीला ब्रेक करते, याला आपण फ्रॅक्चर असे म्हणतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅक्चर कसे असतात. तर आता आपण एक बोनची इमेज बघितली आहे ज्यामध्ये आपल्या हाडाला इजा झाली आहे. तर त्यानुसार इजा हे कुठे व कोणत्या प्रकारे झाली आहे, ते दिसायला कशी आहे, यावरून त्याचं वर्गीकरण केले जाते. त्यालाच आपण टाईप ऑफ फ्रॅक्चर असे म्हणतो. तर या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की जिथे जिथे फ्रॅक्चर झाला आहे त्याला कशा प्रकारे इंजुरी झाली आहे, त्याला इजा कशा प्रकारे झाली आहे आणि नेमका भाग कुठे असतो. तर याच्यानुसारच या नावांचं वर्गीकरण केलं आहे. जसे की ट्रान्सवर्स, लिनियर, ऑब्लिक डिस्प्लेस आणि ऑब्लिक अनडिस्प्लेस, स्पायरल, ग्रीन स्टिक आणि कम्युलेटेड. हे आपल्या जनरली टाईप्स ऑफ फ्रॅक्चर बघायला मिळतात. व आणखी एक देखील की स्पायनल इंजुरी म्हणजे पाठीच्या मणक्यांना पण जी इजा होते ते पण टाईप ऑफ फ्रॅक्चरमध्येच येतं. नेक्स्ट आपण बघूया कॉजेस म्हणजे कारणं काय काय आहे फ्रॅक्चर होण्यासाठी. तर रोड ट्रॅफिक ॲक्सिडंट, फॉल, स्पोर्ट्स इंजुरी, खेळताना आपल्याला लागून जाणे, ऑस्टिओपोरोसिस, वयानुसार किंवा वृद्धापणाच्या स्थितीकडे जाताना आपले जे बोन आहे ते ठिसूळ होतात, जे हाडं जे आहे ते ठिसूळ होतात, त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. आणि डायरेक्ट ट्रॉमा म्हणजे एखादी घटना जे आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट करून जाते व त्याच्यामुळे आपल्याला फ्रॅक्चर होऊ शकतो. जशा प्रकारे रस्त्यावर एखादी अपघात होणे, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट ज्याला आपण म्हणतो जनरली. तर स्पीडनी बाईक चालवताना किंवा कार राईड करताना आपला एखादी वेळेस कंट्रोल चालला जातो, त्यावरूनच आपल्याला समजा इंजुरी होण्याचे चान्सेस आढळतात. उंचावरून घसरणे, जर आपण पायऱ्या चढत आहे किंवा स्टेअर्स उतरत आहे तर अशा वेळेस आपला पाय घसरून आपण पडू शकतो, त्याच्यामुळे देखील फ्रॅक्चर होऊ शकते. खेळताना दुखापत होणे, एखादी जड वस्तू आपल्या हातावर किंवा पायावर पडणे, त्याच्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकते. ऑस्टिओपोरोसिस जसं आता आपण बघितलं की हाडांमध्ये ठिसूळपणा येऊन जातो. हे ओल्ड एज म्हणजे वाढत्या वयानुसार पण होते. कॅल्शियम आणि विटॅमिन्सची कमतरता याच्यामुळे समजा जनरली ऑस्टिओपोरोसिस पाहायला मिळते. हाडांचे जर काही आजार असेल तर यावरून देखील आपल्याला ते बघता येईल. एखादी स्फोट झाला आहे किंवा एखादी फायर झाली आहे तर त्या धावपळीमध्ये काही जर मार लागत असेल, त्याच्यामुळे जर फ्रॅक्चर होत असेल तर हे देखील त्यातलं एक कारण असू शकते. आता आपण बघणार आहे साईन अँड सिम्पटम्स काय काय असतात. तर साईन्स काय आहे आणि सिम्पटम्स काय आहे. साईनमध्ये जर बघायला गेलो तर आपल्याला डिफॉर्मिटी म्हणजे एखादी अवयव अगोदर जर व्यवस्थित असेल तर त्यामध्ये काहीतरी आपल्याला म्हणजे बिघाड बघायला मिळतो. स्वेलिंग म्हणजे सूज येणे त्या भागावर आणि लालसरपणा दिसतो. टेंडरनेस म्हणजे कठीणपणा आपल्याला त्यामध्ये दिसतो. सिम्पटम्स ऑफ फ्रॅक्चर काय असतात. तर पेन ऑब्वियस गोष्ट आहे की जर कुठे आपल्याला लागलं आहे तिथे आपल्याला दुखतं, त्रास होतं. इनॅबिलिटी टू मूव्ह म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला चालताना किंवा हात खालीवर करताना त्या भागात आपल्याला दुखणं होतं आणि त्यामुळे आपण ते हाताची किंवा पायाची हालचाल करू शकत नाही, त्याला इनॅबिलिटी टू पेन म्हणतात. त्या भागामध्ये विकनेस येऊन जातो, क्षमता त्याची कार्यरत क्षमता ही कमी झाल्यासारखी वाटते.
आणि नमनेस म्हणजे त्या भागामध्ये मुंग्या येणे किंवा या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ओपन वुंड पण यामध्ये आहे की जर लागलेलं असेल, जखम असेल तर ते तिथनं रक्तस्राव होतं किंवा काही तर या गोष्टी आपल्याला सिम्पटम्स ऑफ फ्रॅक्चरमध्ये बघायला मिळतात. तर आता जर फ्रॅक्चर झालंच आहे तर मग ते आपल्याला आयडेंटिफाय कसं करता येईल किंवा आपल्याला जाणून कसं घेता येईल. तर आपण सगळ्यात अगोदर फिजिकल एक्झामिनेशन करतो. पेशंटला बघून समजा कुठे लागलेलं आहे, कुठे मार लागलेला आहे, फ्रॅक्चर साईड ओपन आहे की क्लोज आहे हे आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन आणि हिस्ट्री कलेक्शनवरून माहिती मिळते. नेक्स्ट समजा जसं आपल्याला डोळ्यांनी सगळं काही दिसतं त्याच प्रकारे जर आपल्याला बोन फ्रॅक्चर बघायचं असेल तर आपल्याला एक्सरे करणं अत्यंत गरजेचं असते. कारण की विदाऊट एक्सरे आपण एखादी गोष्ट फाइंड आऊट नाही करू शकत की हे फ्रॅक्चर झालेलं आहे की नाही आहे की फक्त हे सूजन आहे. तर एक्सरेमध्ये जर काही गोष्टी क्लिअर नाही होत असेल तर आपण सी टी स्कॅन करू शकतो. सी टी स्कॅनमध्ये जर एखादी गोष्ट क्लिअर नाही झाली तर त्यासाठी MRI किंवा बोन स्कॅन या गोष्टी करून आपण ते डायग्नोज करू शकतो. तर फर्स्ट एड मॅनेजमेंट काय काय राहील तर इमोबलाइज द इंजर्ड एरिया, जिथे ज्या भागाला मार लागलेला आहे, जखम झालेली आहे त्या भागाला आपल्याला त्याची हालचाल करायची नाही आहे तर त्याची हालचाल रिस्ट्रिक्ट करायची आहे की जेणेकरून त्या ट्रॉमाचा किंवा त्या फ्रॅक्चर साईटचा जास्त इम्पॅक्ट होणार नाही. जर वुंड जर ओपन असेल, तिथनं रक्तस्राव होत असेल तर आपल्याला जे ब्लिडिंग आहे म्हणजे जे रक्तस्राव आहे तर त्याला कंट्रोल करायचं आहे. आईस पॅक अप्लाय करायचा आहे. आईस पॅक याकरिता की व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे रक्तस्राव हा कमी होतो. व्हॅसोडायलेशन म्हणजे वेसल्स जे आहे हे डायलेट असल्यामुळे रक्तस्राव जास्त होईल. त्याकरिता आपण कोल्ड पॅक लावून त्याला व्हॅसोकन्स्ट्रिक्शन केल्यामुळे आपण ब्लड लॉस प्रिव्हेन्शन करू शकतो. आणि आपल्याला त्वरित मेडिकलकडे धाव घ्यायची आहे. मेडिकल हेल्प आपल्याला मिळाली पाहिजे. त्याकरिता आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. तर फर्स्ट एड मॅनेजमेंट ऑन फ्रॅक्चर काय राहील तर असेच द सिच्युएशन. पेशंट जर रोडवर असेल किंवा स्टेअर्सवरून पडलेला जर असेल तर त्याला अगोदर सुरक्षित जागेवर घेऊन यायचं आहे. इमोबलाइज करायचं आहे. त्याला जर लागलं आहे एखादी भागाला तर त्या भागाची जास्त हालचाल होऊ नये हे आपल्याला बघायचं आहे. कोणत्या भागाला फ्रॅक्चर झालेला आहे हे बघायचं आहे. इमोबलायझेशन ऑफ इंजर्ड पार्ट, जसं आता आपण बोललो आहे की त्या भागाची हालचाल होऊ नये द्यायची आहे आणि आपल्याला फर्स्ट एड लगेच मिळालं पाहिजे आणि हॉस्पिटलला आपल्याला जाता आलं पाहिजे. याकरिता आपल्याला फ्युचर म्हणजे समोरच्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे. तर मेडिकल ट्रीटमेंट यामध्ये कोणत्या प्रकारे दिली जाते तर कास्टिंग. जसं आपण जनरली बोलतो की कोणाचा हात फ्रॅक्चर असेल किंवा पाय फ्रॅक्चर असेल तर जनरली लोक म्हणतात की हाताला पाटा लावला आहे. तर पाटा इज नथिंग बट कास्टिंग असते, ज्यामुळे आपली जी लिम्स आहे तर त्याची हालचाल होऊ नये याकरिता कास्टिंग अप्लाय केली जाते. स्प्लिंटिंग हा पण त्याच मधला एक प्रकार आहे की जेणेकरून आपल्याला हाताची किंवा पायाची जे मोबिलिटी आहे, जी हालचाल आहे ते आपल्याला रिस्ट्रिक्ट करायची असते, कमी करायची असते. त्याकरिता स्प्लिंटिंग लावलं जाते. ट्रॅक्शन जे आहे तर ते वजन जसं पुली सिस्टीम काम करते त्याच प्रकारे पर्टिक्युलर वेट देऊन त्या बोनला अलाइनमेंट प्रॉपर देऊन समजा त्याला स्थिर ठेवण्याकरिता ट्रॅक्शन लावलं जाते. मेडिकेशन दिल्यामुळे समजा त्याचं जे पेन आहे, जे त्रास आहे हा कमी केला जाऊ शकतो. आणि सर्जिकल फिक्सेशन वेट रिक्वायर्ड, जेव्हा समजा या गोष्टी मायनर अलाइनमेंट करून जर त्या बऱ्या नाही झाल्या तर सर्जिकल इंटरव्हेन्शन जर गरजेचं असेल त्याच वेळेस समजा सर्जिकल इंटरव्हेन्शन केला जातात. आता या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता बाहेरून एक जनरली असा सामान्य भाषेत बोलायचं तर रॉड लावलेला आहे असं आपल्याला दिसतं आहे आणि खाली एक्सरे आहे. तर या प्रकारचं जर काही समजा सर्जिकल इंटरव्हेन्शन केलं असेल तर याला एक्सटर्नल फिक्सेटर असे म्हणतात. दोन प्रकार येतात यामध्ये सहसा, इंटरनल फिक्सेशन आणि एक्सटर्नल फिक्सेशन. इंटरनल फिक्सेशनमध्ये समजा एखादी हा असा आपण जो रॉड बघत आहे तर हा जर आपल्या बॉडीमध्ये जर टाकला गेला आहे, इम्प्लांट केलेला आहे आणि बाहेरून जर काही दिसत नसेल तर त्याला इनसाइडर इम्प्लांट म्हणतात. आणि जर तो जर बाहेरून जर दिसत असेल तर त्याला एक्सटर्नल फिक्सेटर आणि इंटरनल फिक्सेटर या प्रकारे त्याचं वर्गीकरण केले जाते. नेक्स्ट नर्सिंग केअरमध्ये काय काय आपल्याला गोष्टी पाहायला मिळतं तर पेन मॅनेजमेंट. जिथे लागलं आहे तिथे सगळ्यात जास्त आपल्याला त्रास होतो तो त्याकरिता आपली पेन मॅनेजमेंट दिली जाते. न्यूरोवॅस्क्युलर असेसमेंट, त्या भागात किती प्रमाणात पेनची इंटेन्सिटी जास्त आहे तर ते आपल्याला बघायला मिळते.
इन्फेक्शन प्रिव्हेन्शन, आता लागलेल्या भागामध्ये जर काही समजा बाहेरून फॉरेन पार्टिकल, घाण किंवा काही एखादी गोष्ट गेली असेल जे इन्फेक्शन कॉज करू शकते, तर त्याला यामध्ये प्रिव्हेन्शन केलं जाते. आणि पेशंटला आपण एज्युकेट करतो की त्या भागाला जर जखम ओपन वुंड जर असेल, ओपन इंजुरी असेल, तर तेव्हा त्याची आपल्याला काळजी कशी घ्यायची की फर्दर इन्फेक्शन होऊ नये. तर हे आपल्याला पेशंट एज्युकेशनमध्ये आपण पेशंटला सांगतो. कॉम्प्लिकेशन काय काय असू शकते की त्याची जर प्रिव्हेन्शनबरोबर जर काळजी जर त्यांची घेतल्या नाही गेली तर इन्फेक्शन होऊ शकते. डिलेड हिलिंग पाहायला मिळेल. जखम जर लवकर भरायची जो आपला एक टेंटेटिव्ह पिरियड असेल की आपल्याला वाटेल की एवढ्या टाईममध्ये आपली जखम बरी व्हायला पाहिजे, तर ते लवकर होणार नाही. कंपार्टमेंटल सिंड्रोम होऊ शकतो आणि परमनंट डिसॅबिलिटी होऊ शकते. त्या भागाचं जो काम करण्याची क्षमता आहे तर ते निकामी होऊ शकते. आणि आता प्रिव्हेन्शन जर या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या तर काय काय करता येईल, तर यूज सेफ्टी इक्विपमेंट. आपल्याला जे काही रायडिंगच्या वेळेस आपण गाडी चालवतो, सीट बेल्ट वेअर करायला पाहिजे. सगळ्या काही सेफ्टी प्रिकॉशन घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला इंजुरी होणार नाही. प्रिव्हेंट्स फॉल. जर आपला फ्लोअर जर समजा स्लिपरी असेल तर आपण योग्य ती प्रकारची काळजी घेऊन चांगल्या त्या प्रकारच्या स्लीपर्स वापरून आपली ग्रिप मजबूत राहील आणि आपण सडनली पडणार नाही या गोष्टीची काळजी घेऊ. मेंटेन बोन हेल्थ. आपण डाएट आपला जर योग्य ठेवला आणि एक्झरसाईज केली तर आपले बोन जे आहे तर हे निश्चिंतच तंदुरुस्त राहतात, जेणेकरून आपल्या फ्रॅक्चरची रिस्क कमी करता येईल. कन्क्ल्युजन यावरून असं निघेल की अर्ली डायग्नोसिस आणि प्रॉपर मॅनेजमेंट जर आपण वेळेवर जर घेतली तर फ्रॅक्चर देखील दुरुस्त होऊ शकतो. कारण की हा दुरुस्त होणार नाही अशातला आजार नाही आहे. पण अर्ली डायग्नोसिस म्हणजे लगेच आपल्या लक्षात घेणे की काय झालं आहे, त्यावर योग्य तो ट्रीटमेंट उपचार घेणे, या सर्व गोष्टी करून आपण या गोष्टी अचीव करू शकतो आणि फ्रॅक्चरला पूर्णपणे बरं करू शकतो. तर धन्यवाद.